नमस्कार बालमित्रांनो, मी स्वाती मावशी. दर महिन्याला संस्कार कवच या उपक्रमाच्या अंतर्गत महिला प्रबोधिनी मंडळाने सूचित केल्याप्रमाणे श्रीकृष्णाच्या कथा सांगणार आहे. तुम्हाला नक्कीच आवडतील. तेव्हा तुम्ही आपल्या परिचित असणाऱ्या बालमित्रांना, तुमच्या नातेवाईकांना तुम्ही स्वतः लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ही संधी मला उपलब्ध करून दिल्याबद्दल महिला प्रबोधिनी मंडळाचे मी मनापासून आभार मानते. आपल्याला कृष्णाच्या कथा सांगते. त्यापैकी सुरुवात ही आपण इथून करूया. तर मित्रांनो, कृष्ण कोण होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला या कृष्णाच्या कथा ऐकायच्या आहेत ना, तर सुरुवातीपासून सांगते. महाभारतातील श्रीकृष्ण ही एक अतिशय प्रमुख व्यक्ती होती. कृष्णाच्या अनेक गुणांमुळे त्याला अनेक नावं मिळाली होती. तुम्हाला माहिती आहेत का ती? काय होती सांगते. गाई वासरांना पाळतो म्हणून तो गोपाळ होता. देवकीचा मुलगा होता म्हणून तो देवकी नंदन होता. गोवर्धन पर्वत उचलणारा होता म्हणून तो गिरधारी होता. मुरली वाजवतो म्हणून तो मुरलीधर होता. कालिया नागाला हाकलून लावलं म्हणून तो कालिया मर्दन देखील होता. आणि पार्थ म्हणजे अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं म्हणून तो पार्थ सारथी देखील होता. आणि अजून अनेक नावं आहेत. त्यापैकी अच्युत, योगेश्वर, ऋषिकेश, जनार्दन, केशव, माधव, गोविंद, नंदलाल, वासुदेव, कन्हैया इत्यादी इत्यादी अशा अनेक नावाने तो ओळखला जायचा. त्याच्यावरील प्रेमामुळेच त्याला अनेक नावं प्राप्त झाली होती. आणि बरं का, त्याच्या प्रत्येक नावाची देखील एक कथा आहे. कृष्ण कसा होता? तो अतिशय सुंदर होता, सावळा होता, सुकुमार होता, कुरळे कुरळे केस होते. आणि तो इतका सुंदर होता की प्रत्येक माता आपल्या बाळाला कृष्णाच्या रूपात पाहत होती. डोक्यावरती मोराचा पिसाचा मुकुट असायचा, हातात मुरली. अतिशय सुंदर आणि लोभस असं त्याचं सुंदर रूप होतं. आणि ह्या अशा लोभस कृष्णाच्या आई वडील कोण होते? तर आईचं नाव होतं देवकी आणि वडिलांचं नाव होतं वासुदेव. या कृष्णाला मामासुद्धा होता बरं का. त्या मामाचं नाव माहिती आहे? कंस मामा. हा मामा आहे ना, तो राजा असून देखील अतिशय दुष्ट आणि निर्दयी होता. कारण हा पूर्वीच्या जन्मात देखील राक्षसाच्या वंशात जन्माला आलेला होता. तो विरोचन राक्षसाचा पुत्र होता. त्याही जन्मामध्ये विष्णूने त्याचा वध केला होता. आता या जन्मात या दुष्ट मामाचा सर्वांना खूप त्रास व्हायला लागला होता. त्याच्या पापाचा घडा भरायला आला होता. सर्व देव कंटाळलेली होती आणि त्याच्या पापाचा घडा म्हणजे फोडायचा म्हणून त्यांनी एक सभा भरवली. आणि त्यामध्ये विचारविमर्श करून पुन्हा विष्णूने पृथ्वीवरती अवतार घ्यायचा आणि कंसाला ठार करायचं असं ठरलं. आणि विष्णूने कोणाच्या पोटी जन्म घ्यायचा? तर तो देवकीच्या पोटी. या सभेत नारद मुनी देखील उपस्थित होते. नारद हे तिन्ही लोकात केव्हाही कुठेही जाऊ शकत होते. नारदाचा स्वभाव आपल्याला माहिती होता, तो म्हणजे कळ लावणारा, इकडची गोष्ट तिकडे करणारा आणि भांडण लावायचा, म्हणून आपण त्याला कळीचा नारद असं देखील म्हणतो है ना. पण तुम्हाला माहिती आहे का की नारद हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते ना. नारद म्हणजे ज्यांची युक्ती नेहमीच सफल होते ते नारद. त्यांना देवश्री नारद असे म्हणत. त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय अलौकिक आणि ते सर्व त्रिभुवनात, समाजात, आध्यात्मिक क्षेत्रात नारदांचा संचार हा जो होता तो वैकुंठ, सत्यलोक, स्वर्ग, मृत्यू, पाताळ, कैलास अशा सर्व ठिकाणी मुक्त संचार असल्यामुळे त्यांना सगळीकडे प्रवेश होता. ते त्यांच्या योग बलाने कुठेही जात येत होते. त्यांनी सर्व लोकांमध्ये समन्वयाची भूमिका बजावलेली आहे. आणि त्यांनी नेहमीच लोककल्याणासाठी, समाजहितासाठी त्यांचा जो अपमान आपण करतोय ना की कळीचा नारद म्हणून, त्या अशा अपमानाची सुद्धा कधीच पर्वा केली नाही. सत्ययुगापासून द्वापार युगापर्यंत प्रत्येक पुराण संहितेमध्ये त्यांचं योगदान आहे. आणि म्हणूनच आधुनिक युगातही लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ, आधारस्तंभ म्हणून, तसेच विश्वातील आद्य पत्रकार म्हणून नारदांचा उल्लेख होतो बरं का. नारद कसे दिसायचे तुम्हाला माहिती आहे का? त्यांच्या डोक्यावरती केसाचा चंबू बांधलेला असायचा.
त्याला रुद्राक्षाच्या माळा असायच्या, गळ्यात फुलांच्या माळा असायच्या, उजव्या हातावरती एकतारी असायची, डाव्या हातात चिपळ्या असायच्या आणि सदैव तोंडाने ते काय म्हणायचे, नारायण नारायण. आणि त्यामुळेच ते पटकन ओळखल्या जायचे. असे हे नारद समाजहितासाठी आपल्या स्वभावानुसार पटकन कंसाच्या दरबारात हजर झाले. कंसाने आपल्या दरबारात त्यांचे अतिशय मनापासून स्वागत केले. आणि आता त्याच्याशी गोड गोड बोलायचं म्हणून नारद काय म्हणाले, वत्सा, तू इतका मोठा आहेस की तुला ठार मारण्यासाठी स्वतः विष्णूने वासुदेव देवकीच्या पोटी 8वं अपत्य म्हणून जन्माला यायचं ठरवलं आहे. तुला वेळीच सावध करायचं म्हणून आलोय. नारायण नारायण. हातातल्या चिपळ्या वाजवीत नारद मुनी म्हणाले. तर कंस कसा म्हणतो, मी जन्मताच देवकीच्या 8व्या अपत्याला ठार करून टाकेल, मग झालं, मग काय होणार. तर नारद म्हणतात, अरे पण तुला देवकीची अपत्य आणि त्यांचा क्रमांक हे सगळं कसं समजणार. मग मात्र कंस विचारात पडला आणि मग म्हणला की मग मी देवकी आणि वासुदेवला माझ्या राजवाड्यात बंद करून टाकेल आणि त्यांचे सर्व अपत्य ठार करून टाकेल, मग तर झालं. नारदांना हेच हवं होतं. कंसाला त्याला भडकवायचं होतं. त्यांनी कंसाला भडकवून दिलं. त्याचा पापाचा घडा भरवायचा होता ना. आणि नारद काय म्हणतात, वा वा कंसा, तू किती हुशार. तिकडे देव हुशार, त्याहून तू हुशार. त्यांनी कंसाची पाठ थोपटली.